वांगचूक हे उपोषणाला बसलेले आहेत. आता जवळपास 16वा-17वा दिवस आहे. मात्र या आंदोलनाला सिरियस घेतलं जात नाहीये का सत्ताधाऱ्यांकडनं सुद्धा आणि विरोधकांकडनं सुद्धा, असा एक सवाल आता देशभरात बसतो. मी तुम्हाला मगाशी बोललो तसं माझ्या या आंदोलनाबद्दल दोन मुद्दे आहेत. एक तर माझं सोनम वांगचूक यांना संपूर्ण पाठिंबा आहे, पण माझा दीपकेला पाठिंबा नाही. मी ऍज अ माणूस, मी ऍज ह्युमन बिंग सांगतोय, मी पक्ष म्हणून बोलत नाही. पक्ष म्हणून राजसाहेब त्यांची भूमिका मांडली. ज्या लेवलला मी दीपकेला बघतोय दररोज, की सोनम वांगचूक सारखा एक मोठा व्यक्ती, भारतातला एक मोठं नाव तुमच्या पाठी उपोषणाला बसलंय आणि तुम्ही त्याच्यासमोर ते प्रवक्ते असतील किंवा कोण असतील नाचतायत, तुम्ही रील्स करताय, तुम्ही नाटकी करताय, हे मला अजिबात पटलं नाही. मी जेव्हा सुरुवात केलेली आंदोलनाची तेव्हा मला खरंच आवडलेलं, कारण कोणतरी बोलायला आहे. 20 लोक ह्या आपल्या देशात वारली आहेत, आत्महत्या केली आहे, त्यांच्यासाठी तुम्ही एक आवाज उठवताय. मला खूप आवडलं की पण धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हा झालाच पाहिजे होता. अशी निर्लज्ज लोक आपल्याकडे असू नाही शकत एज्युकेशन मिनिस्टर म्हणून. तो झालाच पाहिजे होता. पण तुम्ही ज्या लेवलला सिरियसनेस घालवला आंदोलनाचा, ते मला नाही आवडलं. ज्या लेवलला, पण मी तुमच्यासारखेच मी रील्स बघतोय, ज्या लेवलला खूप सिरियसनेस घालवून टाकला त्यांनी. सोनम वांगचूक बिचारे, ज्या लेवलला ते बिचारे 17 दिवस आज उपोषणाला बसलेत आणि इकडे काही गाणी लावून नाचतायत, हे करतायत. मला लोकांना पण हेच बोलायचं की सोनम वांगचूक ह्यांना मला पाठिंबा आहे, मला सीजेपीला पाठिंबा नाही, पण मला दीपकेला एवढंच विचारायचं आहे, तुम्ही ज्या लेवलला 21 मिलियन कमवले, त्याचं प्रेशर आलंय का अंगावर की ते तुम्हाला धरून ठेवायचं की ते वाढवायचंय का? तुम्ही देशासाठी उतरलाय. देशासाठी उतरलाय ना, तर तुमच्यातलं इमोशन ते बाहेर आलं पाहिजे, लोकांबरोबर कनेक्ट झाला पाहिजे. तुम्ही नाचू नाही शकत, नाटकी नाही करू शकत. 20 लोक मारले, त्यांच्यासाठी तुम्ही एक आंदोलन उभं केलंय, हे सिरियस पाहिजे. आणि मला वाटतं की ज्या लेवलला आता तुम्हाला राग नाही आहेत का? मला एक आधी म्हणून मला पटलेला तो माणूस की युएस वरनं परत आला, सीजेपी नावाचं एक डोकं लावून त्यांनी एक ते काय पेज उभं केलं, लोकांचा पाठिंबा आला. ही लोक कुठे आहेत हे पण मला माहित नाही. 21 मिलियन म्हणजे 2 कोटी. 2 कोटी मधले 1 लाख लोक पण नाही आले तिकडे. माझं लोकांना पण हेच सांगणं आहे की तुम्ही फक्त सोशल मीडियावर व्यक्त झालात तर तो तुमचा विजय नाही. तो तुमचा विजय नाही. एक पेज लाईक करणं हा तुमचा विजय नाहीये. ते 20 लोक जे गेली आहेत, त्यांच्यातला तुमचा पण मुलगा काहीतरी असू शकतो. हे कधी नको व्हायला, ह्याच्यासाठी आपण उतरलो पाहिजे. अभिजित दीपकेकडे एक युवा चेहरा म्हणून बघितलं गेलं, युवा आंदोलक चेहरा म्हणून नाही असेल ना. युवा पिढीकडून आशा निर्माण झाली होती दीपकेच्या रूपानं, आणि आता मी सुरुवातीला बोललेलो की मग आमचा पाठिंबा आहे, पण त्यांनी ज्या लेवलला ते सिरियसनेस घालवलं, मला ते नाही आवडलं. तुम्ही ज्या लेवलला तुम्ही रील्स करत गेला, तुम्ही फोटोज काढत गेला, तुम्ही ज्या लेवलला नाटकी करत गेला, मला ते नाही आवडलं. अभिजित दीपके हा जर माणसातला असता, माणसांमधलं तू पुढे जातोय, तू लीडर नाही असू शकत. मी व्हिडिओज बघतो, काही तो प्रेसशी बोलताना वगैरे कोणातरी थांब मी बोलतोय, आणि मग हे नाही होऊ शकत. हे मी तुम्हाला मी म्हणून सांगतोय, अमित म्हणून सांगतोय, तुम्हाला मी पक्ष म्हणून सांगत नाहीये. तुम्ही आवाहन करणार आहात त्यांना? कारण मला माझं देशाला आव्हान आहे की सोनम वांगचूक यांच्या पाठी उभे राहा. विरोधकांनी भेट घ्यायला हवी का? सगळ्यांनी भेट घ्यायला हवी. हे आंदोलन असं वाया नाही जाऊ शकत. तो माणूस मरेपर्यंत नका थांबू. तो उगाच नाही बसलाय तिकडे. एक नीटचा पेपर लीक होतो, 20 लोकांचा जीव जातो, आणि एक मोठा आपल्या भारतातला एक माणूस येऊन तिकडे बोलतोय की मी उपोषणाला बसतोय. हे आंदोलन वाया नाही जाऊ शकत. मी सोनम वांगचूक यांच्या पाठी उभा आहे, पण त्याच्यासाठी पण मी काय करू शकतो मला माहित नाही. कारण विरोधी पक्ष असेल किंवा सरकार असेल, कोणीही लक्ष देत नाही तिकडे. पण तुम्हाला असं वाटतं का सगळ्या विरोधकांनी या मुद्द्यावर, आता तुम्ही म्हणताय
सोनम वांगचुकला माझा पाठिंबा आहे, तर विरोधकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन दिल्लीला सोनम वांगचुकच्या मागे जाऊन उभं राहायला हवं असं तुमची इच्छा आहे का? ती मागणी तुम्ही करताय का? ते आव्हान तुम्ही करताय का विरोधकांना सगळ्यांना? मी म्हणून तुम्हाला सांगतो, मी आज निघेन आपण पाहिजे, पण सीजेपी ज्या लेवलला ते सिरियसनेस घालवते ना, ते मला नाही आवडत. आपण तिकडे जाऊन बसू पाहिजे, पण करायचं काय? कारण तो माणूस प्रामाणिकपणे आपल्या भारतासाठी उतरलाय. कोणी येईपर्यंत तो थांबणार नाहीये, कोणी त्याची दखल घेत नाहीये. एक माणूस 17 दिवस खात नाहीये आणि आपण शांत बसलोय, कारण आपल्याला वाटतं आपण सोशल मीडियावरनं शिवाय घेतल्यावर आपलं काम झालं. मला पण जेन्युइनली कळत नाही, म्हणून मी तुम्हाला बोललो आंदोलन घ्यायच्या आधी काय हे अशा लेवलला जर तुम्ही एका माणसाची परिस्थिती आणत असाल, थोडं लक्ष द्या. बरं करायचं काय? एका निर्लज्ज मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा आहे. वीस लोकांचा मृत्यू झालाय, 20 लोकांचं सुसाईड झालंय. त्यांनी जबाबदारी घ्यायची आहे. फक्त तुम्ही अकाउंटेबिलिटीच नाही ठेवत. पण केंद्रीय मंत्री असो किंवा दादा भुसेंच्या पण राजीनाम्याची मागणी झाली असो, एक कुठलीही मागणी मान्य झाली नाही. कारण आता 3 वर्ष आहेत निवडणुकांना. हेच सर आज साहेब बोलत आले की तुम्ही एकदा मतदान केल्यावर संपला विषय. मग तुम्ही कोण? संपला, झालं आता की हा मेलात ना मेलात. हे आधी काँग्रेसच्या काळात मला दिसायचं नाही. अण्णा हजारे असतील किंवा कोणी म्हणजे उपोषण कोणतरी दखल घ्यायला जायचं आणि ह्याचं राजकारण नाही केलं पाहिजे. मला वाटतं की ह्या गोष्टीला गांभीर्याने घेतलं पाहिजे माणूस म्हणून. सोनम वांगचुक यांच्यासारखा मोठा माणूस देशाची ओळख खरं तर त्यांनी बनवलेली आहे. अशा माणसाचा बळी जाणं यामध्ये नाहक अशा पद्धतीने जर झालं कदाचित, कारण इतके दिवस उपोषणाला झाले आहे, जीव धोक्यात येतो आहे, याला जबाबदार नेमकं कुणाला धरलं पाहिजे? ज्यांनी म्हणजे पंतप्रधानांपासून सगळ्यांना. पण विरोधक सुद्धा याला जबाबदार आहेत का? विरोधक सुद्धा दखल घ्यायला तयार नाही. विरोधकांचं सोडून द्या ना तुम्ही, त्याला तुम्ही विरोधक म्हणून बसवले ना. सरकारमध्ये कोण आहे? आंदोलन कोणाच्या विरोधात चालू आहे? पंतप्रधान पण सगळ्यांना मला वाटतं की जबाबदार, जेव्हा ते गेले तर सगळ्यांना जबाबदार धरलं पाहिजे. ही कुठची पद्धत? एक माणूस मरतोय तुमच्यासमोर, 17 दिवस उपोषणाला बसलाय, आणि समजा गॉड फॉरबिड पण गेले तर काय करणार तुम्ही? कुठचा निर्लज्जपणा आहे? तुम्ही उतरतच नाहीये, कोण भेटायलाच येत नाहीये. आणि हा कुठचा तुम्ही पायंडा तुम्ही पाडताय की तुम्ही चुका केल्यावर तुम्ही आन्सरेबल नाही आहात? ऑफकोर्स आन्सरेबल आहात. हे अमित साठंपासून सगळ्यांना मी लागू करतो. एक माणूस लोकांच्या मृत्यूवर हसतोय, आपण ते विसरलो, कारण आपल्याकडे नवीन नवीन गोष्टी येत जातात. मृत्यूवर हसतोय. काल झाड पडलं, आज पॉटहोलचा विषय. पॉटहोलचा विषय म्हणजे काय? पॉटहोलमध्ये एक माणूस जाऊन मेलाय तुमच्यामुळे, आणि तुम्ही निर्लज्जपणे हसताय. काय नीचपणा चालू आहे मला कळत नाहीये.